या अपघातामध्ये 2-3 प्रकार जे समोर आलेले आहेत ना, पहिला जे प्रकार आहे तो रनवे. जो पहिले रनवेने उतरायचं होतं त्या रनवेमध्ये त्या रनवेने लँडिंग का केलं नाही हा एक प्रश्न आहे. पायलटने दुसरा रनवे का मागितला याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आता ह्या रनवे आणि धोका जर असेल तर त्यांना ते पुन्हा विमानामध्ये एवढं इंधन होतं की त्यांना पुन्हा विमान मुंबईला परतवून जाता आलं असतं किंवा पुण्याला उतरवता आलं असतं. पण ते न करता का झालं हा एक प्रश्नचिन्ह आहेच ना. दुसरं महत्वाचं असं आहे की 2 एजन्सी आहेत ज्या सरकार मान्य आहेत, त्यांनी आपला वेगवेगळे निष्कर्ष काढलेले आहेत. कोणी रनवे बद्दल बोलतंय तर कोणी विमानामध्ये बिघाड आहे. आणि ह्या एजन्स्या हे काय प्रायव्हेट नाहीत, ह्या सरकारच्या आहेत. म्हणून याच्यावर शंकेची जी पाल चुकचुकते ना, तर त्याच्यावर आपण लक्ष त्यांनी दिलं पाहिजे. हे दोन्ही अहवाल जर वेगवेगळे येत असेल, जे तफावत येत असेल तर मग शंका घ्यायला वाव आहे.